आपण बघतोय एबीपी माझा महानिकालाचं महाकव्हरेज, महापालिकांचा महानिकाल आणि त्याचंच महाकव्हरेज इकडे सुरू आहे। तज्ञ पॅनलमध्ये आता आणखी काही मंडळी आलेली आहेत, त्यांचं आपण स्वागत करूया। आपल्या सोबत आहेत ज्योती वाघमारे, शिंदेच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या आहेत, त्यासोबतच पत्रकार मंडळी देखील आलेली आहेत। ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई सर आपल्या सोबत आहेत, त्यासोबतच राजकीय विश्लेषक सुनील तांबेजी आहेत, यांचंही आपण स्वागत करतोय। इकडे काँग्रेसचे प्रवक्ते आहेत कपिल ढोके, यांचंही स्वागत। आणि या सगळ्यांसोबत आता आपण ज्ञानादा संवाद साधूया। आपले रिपोर्टर्स देखील आहेत, कारण आता अवघे काही तास उरलेले आहेत आणि मतमोजणी अर्थातच सगळ्यांना ज्याची प्रतीक्षा आहे ती मतमोजणी सुरू होईल। त्यामुळे आपण यांच्या गेस्टची आता एक प्रतिक्रिया घेऊया। तांबेजी, अवघे काही तास आणि आपल्या समोर निकाल येणार आहे। ज्या पद्धतीने एक्झिट पोल आलेले आहेत त्याच पद्धतीने ट्रेंड राहील, आपलं काय निरीक्षण आहे? आत्ता असं सांगणं कठीण आहे, परंतु एक गोष्ट नक्की की भाजपला, म्हणजे मुंबईचं बघायचं झालं तर 2012 साली भाजपला 35 होते, त्यानंतर 82, त्यामुळे भाजपचा आलेख चढताना दिसतोय। या उलट जे शिवसेनेचा, मग ती उद्धव ठाकरेंची शिवसेना, हा खालती येताना दिसतोय अशा ह्याच्यात। त्यामुळे एक्झिट पोलचं काय होईल माहीत नाही, परंतु भाजप आणि हे आघाडीवरती आहे ते नक्की। आपण थोडं बॅलन्स आउट करूया, आपण इथून सुद्धा एक प्रतिक्रिया घेऊयात। एक्झिट पोलचे आकडे तर काल समोर आलेला आहे, काय चित्र वाटतं अगदी थोडक्यात तुमची कमेंट, काय अंदाज आहे? मला वाटतं की मुंबई आणि महाराष्ट्रातल्या जनतेला विकास हवा आहे आणि ते विकासाच्या सोबत राहतील। त्यामुळे ज्या पद्धतीने एक्झिट पोल आलेत, मुंबईमध्ये महायुती निर्विवाद सत्ता स्थापन करेल आणि संपूर्ण महाराष्ट्रात सुद्धा महायुतीचा आणि शिवसेनेचा भगवा फडकेल, याच्यामध्ये आम्हाला अजिबात शंका वाटत नाही आहे। कारण आमच्या नेत्यांनी उभा आडवा महाराष्ट्र पिंजून काढलाय। सिम्प्लिसिटी, ॲक्सेसिबिलिटी आणि क्रेडिबिलिटी हे 3 मूलमंत्र घेऊन माननीय एकनाथ शिंदेसाहेब काम करतायत। त्यामुळे जनता आणि लाडक्या बहिणींची मॅजिक, महायुतीचा विजय होईल तुम्ही म्हणताय। महापौर कुणाचा मुंबईत, महापौर कुणाचा? महायुतीचा महापौर निर्विवाद आहे। भाजपचा महापौर की शिवसेनेचा महापौर? तो महायुतीचा असेल, अर्थातच तो आमचा असेल। त्यामुळे आपण कितीही अशा पद्धतीने प्रश्न विचारले तरी महायुतीचा महापौर होणार हे आम्ही शेवटपर्यंत सांगत। आपण याच्यावरती महापौर पदाच्या मुद्द्यावरती आपण हेमंत देसाई सरांची पण कमेंट घ्यायला पाहिजे। देसाई सर, त्या कॉन्फिडंट आहेत पण अजूनही पत्ते उघड करत नाहीत महापौर कोणाचा। नाही, आता त्यांना सावधपणे बोलणं भाग आहे। याचं कारण काय की शिंदेची ताकद मुंबईमध्ये जेवढी त्यांना वाटत होती तेवढी असेल असं वाटत नाही। मुंबईमध्ये ठाकरे सेना 10च्या आत किंवा 10-20च्या आत असेल असं जे म्हटलं जात होतं तसं काही एक्झिट पोलमधनं दिसत नाही। दुसरी गोष्ट अशी की महापौर कोणाचा हा ऑब्व्हियसली महापौर जर भारतीय जनता पक्षाचा असण्याची शक्यता जास्त आहे। जर त्यांनी फार मोठा त्याग केला, कारण मुख्यमंत्र्यांनी त्याग करण्याची सवय आहे, तर तो शिंदे सेनेचा होऊ शकेल। जर मुद्दामून की ठाकरे सेनाला आव्हान देण्यासाठी म्हणून यांना आम्ही ताकद देतोय असं दाखवण्यासाठी ते करू शकतील, पण त्यांना असं म्हणणं भागही आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे। दुसरी गोष्ट अशी, एक्झिट पोलचा प्रणय रॉय यांनी एक मोठा सर्व्हे केला होता एक्झिट पोलचाच गेल्या काही वर्षांचा। त्यामध्ये त्यांनी असं दाखवून दिलं होतं की सगळे 50% असं होतं। अनेक एक्झिट पोल खोटे ठेवलेले आहेत, अनेक एक्झिट पोल खरे ठेवले, त्याच्यावरनं निष्कर्ष असा काढता येत नाही असं त्यांनी सांगितलंय, हे आपण लक्षात घेऊ। आकड्यांसाठी थांबावं लागेल। बरं, एक्झिट पोलचे आकडे जयेश समोर आल्याच्या नंतर अनेक ठिकाणी पण बघितलं की पिंपरीमध्ये पण बॅनर लागले भाजपच्या विजयाचे सेलिब्रेशनचे आणि आधीच गुलाल उधळला जातोय। खरं तर त्यांना अधिकारही आहे भारतीय जनता पार्टीला असं करायचा। आपण बघितलं की आपण बोलताना असं म्हणालात की एक्झिट पोलच्या आधीच ॲडव्हान्टेज त्यांना जात आहे। ॲडव्हान्टेज आपल्या स्क्रीनवरती दिसत आहे, आकडे जे आहेत, ज्या पद्धतीचे बिनविरोध त्यांनी करून आणलेत, आता त्याचे मार्ग काय होते सगळ्या महाराष्ट्राने बघितलं की चिखल झाला अक्षरशः महाराष्ट्राच्या राजकारणाचा। त्यामुळे त्यांना ॲडव्हान्टेज आहे। आता बघूयात, तिथं आकडे दाखवत आहेत, पण मला भगतसिंगाचा शेर आठवतोय, अजून काही तास शिल्लक आहेत म्हणून, वक्त आने दे बता देंगे तुझे आसमा, हम अभी से क्या बताए क्या हमारे दिल में है। आणि मला वाटतं की मुंबईमध्ये पुन्हा एकदा ठाकरे यांचाच महापौर बसणार, मराठी महापौर असेल। बघूया आपण ज्ञानादा, त्यांना तर खात्री आहे, म्हणजे त्यांचेच पण एक मित्र जे होते ते कुठेतरी या निवडणुकीत वेगळे झाले होते आणि त्या मित्राची नेमकी काय आकडेवारी राहू शकते। काँग्रेसची आपण आकडेवारी घेऊया, काँग्रेसचं निरीक्षण घेऊया। मला सांगा, काँग्रेस वेगळी लढली होती आणि आता जे आकडे पोलचे समोर आलेले त्याच्यामध्ये त्या अर्थी काँग्रेसच्या हाती फार काही लागलेलं दिसत नाहीये, आपलं काय ऑब्झर्वेशन?
नाही, मुळात एक्झिट पोलचे आकडे हे काही अंतिम आकडे नसतात. अजून अंतिम निकाल यायला वेळ आहे. निश्चितच आमचे आकडे मागच्या वेळेपेक्षा चांगले असतील आणि वेगळं लढण्याची कारणं तीसुद्धा काय फार वेगळ्या पद्धतीची नाही आहेत. 3 पक्षांची युती होणार होती. 9 वर्षानंतर निवडणुका, म्हणजे भारतीय जनता पार्टीनं जे काही निवडणुकाच घ्यायच्या नाही अशा पद्धतीचा एक पायंडा या ठिकाणी पाडला होता. 9 वर्षानंतर निवडणुका होत आहेत आणि मग कार्यकर्त्यांना जर संधी द्यायचं असेल तर अलायन्समध्ये सगळ्या पक्षांनी लढणं शक्य नव्हतं. म्हणून आम्ही त्या ठिकाणी वेगळं लढलो. ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. परंतु आता ज्या पद्धतीनं महायुतीचे लोक प्रिडिक्ट करतायत की आमचाच महापौर होईल, आमचंच सगळं होईल, म्हणजे सगळं काय स्क्रिप्टेड आहे की काय अशा पद्धतीचा प्रश्न आता पडायला लागलेला आहे. तुम्ही इतका संयम ठेवलात confident म्हणजे येतो कुठून? एकंदरीत एक्झिट पोलचे आकडे येऊन सुद्धा तुम्ही संयम ठेवला. तुम्ही एक प्रकारे आशावादी आहात. आशावादी असलेला पक्ष म्हणजे ज्यांच्या त्या ॲडमध्ये आशावादी टॅगलाईन आहे, तर आशावाद तुम्ही कार्यकर्त्यांना नक्की दिलात. कारण दोन्ही पवार पुण्यासाठी एकत्र आले, पिंपरी चिंचवडसाठी एकत्र आले. मला आपल्याला खास पुणे पिंपरी चिंचवडबद्दल विचारायचं आहे. एक्झिट पोल तर असं दर्शवतात की भाजप सत्ता राखतंय. नाही, एक्झिट पोल ज्यांनी हे कंडक्ट केले त्या सर्वांचा आदर राखत मला असं वाटतं की एक्झिट पोल म्हणजे दुसऱ्या भाषेमध्ये अंदाज असतात आणि ते अंदाज कधी कधी चुकतात, कधी कधी बरोबर येतात. फक्त जनतेचं आणि मतदाराचं परिस्थितीचं आकलन आणि त्यांनी घेतलेले निर्णय चुकू नयेत ही माफक अपेक्षा. आणि दुसरी गोष्ट, आज तुम्ही आत्ता जे तुम्ही म्हणालात की पुण्यामध्ये आम्ही एकत्र आलो आहे, तर मला असं वाटतं की भाजपनी वेगळं लढण्याचा निर्णय घेतला नसता तर अजितदादा आमच्याकडे येण्याचा प्रश्नच नव्हता. आणि राजकारणामध्ये जेव्हा अशी एखादी संधी येते त्याचा फायदा करून घ्यायचा असतो. तुम्ही मला एक सांगा की महायुतीमधील एक घटक पक्ष भाजपला हरवण्यासाठी जर आमच्याबरोबर हातमिळवणी करणार असेल तर आम्ही ती संधी का नाकारावी? त्या दृष्टीने आम्ही ती संधी घेतली. आणि शेवटी असं म्हणायचं की ह्या ज्या इलेक्शन्स असतात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, त्या स्थानिक लेवलच्या कार्यकर्त्यांच्या इलेक्शन्स असतात आणि त्यांनी घेतलेल्या निर्णयांना आपण कुठेतरी मान्यता द्यायची असते. आणि त्यांचं असं मत होतं की भाजप जर अजितदादा आपल्याबरोबर आले तर आपल्या दोन्ही पक्षांना फायदा होईल, ही एकच गोष्ट त्यामागे होती. आणि जर विकासाबद्दल बोलायचं झालं तर खरं म्हणजे महानगरपालिकेचं हे कर्तव्य असतं की एखादं शहर राहण्यायोग्य बनवणं आणि तिकडच्या लोकांचं जीवनमान सुसह्य करणं, याकरता काही नागरी सुविधा द्यायच्या असतात. पण भाजप त्याला पुण्याच्या विकासासाठी म्हणजे विकासाचा मुद्दा हा सगळ्यात ट्रेंडिंग मुद्दा राहिलेला आहे. पण राजकीय आरोप प्रत्यारोपच जास्त, विकास सोडून बाकी सगळे मुद्दे खरं तर बोलले गेले. सगळेजण सांगत असले विकास. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.